तर 3 वर्षामध्ये कोणी फळ धरतं का हो? नाही ना सर, मला ज्यावेळेस मी सुरुवातीला झाडं आणले ना सर, तर त्यांना विचारलं होतं की याला साधारण फळ किती वर्षात येतं? बरं. त्यामुळे 3 वर्षाच्या नंतर याला फळं लागतील. बरोबर. म्हटलं पहिल्या वर्षी किती बाहेर येईल, तर त्यामुळे जास्तीत जास्त 5 ते 10 फळं लागतील म्हणे बरोबर, एका बरोबर. झाडाला. बरोबर आहे. त्यापेक्षा जास्त फळं लागणार नाही. अपेक्षा करू नका. अपेक्षा करू नका. बरोबर. असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं हां. मला. प्रत्येक वर्षी 2-2 महिन्याला बेसल डोस टाकतो सर आपण. अच्छा, किती बेसल झाले? 5 डोस. 5 बेसल 5 डोस डोस झाले सर एका वर्षात. तीन आहे सर. अरे इथे 3 आहे. इथे 3 आहे सर. आणि देठ काय देठ? याचं देठ काय तगडा हां, बघा. देठ सुद्धा इथं पण एकदम 2 लागले. जी सर. अरे सिंगल फळच नाहीये. सिंगल नाही सर. अच्छा, तुम्ही डबल बेसल टाकला म्हणून डबल फळ आले का? म्हणजे आणि हे साईज काय आहे? हा ना सर. पहिल्या वर्षी एवढी साईज मिळते का? पहिल्या वर्षी सर एवढी मिळते का पण? नाही, मिळत नाही सर. पहिल्या वर्षी मी काय म्हणतो, हे 50 ग्रॅम किंवा 60 ग्रॅम पुढे जास्त जाणार नाही असं मला ते म्हटले होते. हा, सुरुवातीला वाटलं पण होतं बरं, आणि ते बरं. म्हटले पण होते. म्हणजे ते म्हणजे 100 ग्रॅमच्या पुढे जाणार 100 नाही. ग्रॅमच्या पुढे जाणारच नाहीत म्हणे. आता हे तर किती केलं? पण हे पहा ना सर, आता 400-500 ग्रॅमच्या आसपास आले. हां. हा. एवढी फळं पाहिली आपण की नुसतं झाड उचकलं का नुसते फळच दिसतात. आपण सगळे झाडं किती उचकले? जवळ 15-20 झाडं उचकले आपण. जी सर. सगळे फळच दिसत फळच दिसताय. म्हणजे ते बी यावर्षी पाऊस खाली शेवाळ आले हो, शेवाळ. हा सर, शेवाळ आलं सर. पाणी म्हणजे सर पाऊस कायम चालू आहे सर पाणी. सर आपल्या पलीकडेच म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर एक सीताफळाची बाग होती. हां. मागच्या वर्षी त्यांचं म्हणजे घेतलं होतं, हां. पण त्यांना फळं आले नाही. त्यांनी अक्षरशः काढून टाकली. किती वर्ष पूर्ण सांभाळली chemical त्यांनी? होती. 3 वर्ष सांभाळली. मागच्या वर्षी फळाची अपेक्षा केली हा, पण आलं नाही. आलं नाही. मग टाटा बाय बाय. टाटा बाय बाय केलं त्यांनी सर. काढून टाकले अक्षरशः. लाखाचे 12,000 हो ना. करणार. याच्यामुळेच आपला हातखंड आहे. 12,000चे लाख करण्यासाठी तुमच्याकडे त्या व्यवसायाचं ज्ञान आवश्यक, पाहिजे. ज्ञान आवश्यक. नुसतं भांडवल असून बी उपयोग नाहीये. बरं. तुम्ही एसडीचे किती व्हिडिओ पाहिले? सगळ्यात तर जास्त आता- मीच पाहिले सर. आणि सगळ्यात हे जास्त सगळ्यात जास्त हा पाहतो. दररोज 2 व्हिडिओ बघायचे. न झोपता व्हिडिओ तुम्ही? पाहिला. हा सर, व्हिडिओ पाहता मला लगेच सांगतं, किशोर चल हे हा उद्या व्हिडिओ आता- उद्या झालं पाहिजे आपलं. हा व्हिडिओ बघ. मला सेंड करतात, हा व्हिडिओ बघ आणि उद्या आपल्या शेतात हे झालं पाहिजे. क्या बात आहे. इम्प्लिमेंटेशन सर यांनी लगेच कार्यवाही. लगेच कार्यवाही. हा, नाही कार्यवाही झाली तर कारवाई. ते रिझल्टच आले सर. परिणामच त्याचे आहेत सर. फक्त कंपनीच्या नावाने बॉम्बा ठोकायच्या, सरकारच्या नावाने बॉम्बा ठोकायच्या, वातावरणाच्या नावाने बॉम्बा ठोकायच्या आणि कारवाई काहीच नाही. हा, मग कार्यवाही जर करत नसेल तुम्ही तर निसर्ग कारवाई करणार आहे. बरोबर आहे, चूक आहे. बरोबर म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं, शेती आपली आहे तर जबाबदारी सुद्धा आपलेच आहे. आपलीच आहे. म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्ही खर्च केलाय. जी सर. आता एका झाडावरती साधारणतः काही नाही म्हटलं तरी माझ्या मते 10 किलो सहज सर. 10 किलो सहज. म्हणजे 6 टन माल निघणार. सरासरी 6 बाजार टन काय असतात? कमीत कमी सर आता आपलं हे वैदिक आहे, त्याच्यामुळे 100च्या पुढे भाव अपेक्षित आहे सर. तुम्ही धरलाय तसं? जी सर. ओके. वैदिक असला. तुम्ही आता कारण harvesting हा नाही दुसरा केलं? जो भाव हां. आहे गावरांचा वगैरे, हां. तर 70 पर्यंत आहे सर. 70 पण नाही, जी सर. आपण 70च धरू. जी तो वैदिकचा सोडून देऊ आपण. बरोबर. आता हे सीताफळ काय लागणार आहे ते मला माहिती आहे. हो. आणि तुमचं तर अफलातूनच लागणार आहे. तर 70चा भाव जरी धरला तर 7 सकून 42. म्हणजे 4 लाख रुपये होणार. 4 लाख सहज. तुमचे 4 लाख व्हायला किती वर्ष लागतं? कपासवर, मक्कावर, म्हणजे एका वर्षी 20,000 जरी धरले एकरी, मी म्हणतो 30,000 धरले, 40 जरी धरले एकरी वर्षाला 2 पिकाचे, 4 वर्ष. तर 40 धरले 10 वर्ष लागतील. 10 वर्ष लागतात. म्हणजे तुम्ही 10 वर्षांनी जेवढे श्रीमंत व्हाल तेवढे हे किती वर्ष झाले? एका वर्षात. एका वर्षाचं होतं सर. ACT वैदिकचा वापर करा, निश्चितच आपल्याला फायदा मिळेल सर. बरोबर आहे. जी सर. मला सांगा, मी याच्यामध्ये त्रास काय डोक्याला? ना कुठे मिलीबग आहे, नाही ना सर, कुठे कुठंच डाग नाही, आहे, कुठंच नाही. फार जमिनीवर टेकलेलं फळ आहे तुमचं, त्याला पण काहीच नाही. बरोबर. का हो साहेब? लोकांचा मिलीबग किती राहतो? दुसरी गोष्टीच्या पाकळ्या पा किती मोठमोठे मोठ्या आणि ते स्वतःच हसतंय. हसते. स्वतःच हसतंय ते. माझ्याकडे बघा ते म्हणते. स्वतःच फुललंय. हा, ते खुललंय आहे का जी नाही? सर. आणि तुम्ही जर केमिकलचं बघितलं तर एवढं खुलत नाही असं ते. नाही.
तण वेगळं आणि हे वेगळं काय म्हणताला आपण हे जे तुमच्या मागे आहे बघा ही वनस्पती दिसते ना, हा वनस्पती, हा, सर. ही वनस्पती तण नाही आहे. अच्छा. बऱ्याच लोकांना काय वाटतं हे त्यामध्ये चीक आहे बघा त्याच्यामध्ये याच्यात, हा, आहे का हा. बघा निळ्या रंगाचा हा, सर. आहे ना बघा दुधाने म्हणतात. दुधाने. त्याच्यानंतर हे बघा हे आहे दिसतंय हा सर. हां हे हे आहे हा गावठी आहे बघा बरोबर. ही गावठी आहे ना हं. हां बघा तुमच्या इथल्या इथं ही गावठी आहे हे बघा हे बघा हे आहे म्हणजे इथल्या इथं तुम्हाला मी दाखवलं तर काही अज्ञान बालकांना हे कळत नाही, याला तण म्हणतात ते. मला सांगा ह्याच्यामधले प्रत्येक गोष्ट औषधी आहे. तुम्ही हे ज्या सगळ्या वनस्पती बघता प्रत्येकाच्या औषधी गुणधर्म आहेत. गवत कशाला म्हणतात? हे जे आहे तण हे आहे ना हे तण आहे. ते तर नाही. हे दिसतं तुम्हाला हे तण आहे. मग तण याच्यामध्ये बिलकुल नाही आहे. नाही. तर हे जे आहे ते पण हळूहळू कमी होणार आहे. कमी होतं. हे जे आहे याच्यामधून सेंद्रिय कर्ब डेव्हलप होतो मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मग आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे जमिनीमध्ये सुपीकता निर्माण करून देण्याचं काम जसं हे करतं हे तण नाही आहे. मग याला म्हणायचं हे तण दे धन, हे तण. जर याला तुम्ही तण म्हणलं तर हे धन देणार तण आहे. आणि जे दुसरं जे तण आहे ते मात्र तुमच्या जमिनीतलं धन चोरून नेणार आहे. ते आपोआप एसिडी वैदिकमध्ये काय होतं कमी होतं. ती बाग आहे बरोबर आहे ना. आणि हे सगळं माळरान हे गवत पेरलंय का तुम्ही? नाही काय बात करता? नाही. अहो, पेरलंय हो तुम्ही? नाही सर. नाही ना. गुण आलेले सर. म्हणजे तुमच्या जमिनी ह्या प्रकारच्या आहे म्हणजे एवढं नायट्रोजन लेवल आहे का हे गवताळ रान आहे. बरोबर. म्हणजे सेम गवत तिकडं असायचं हा सर. बरोबर आहे. तिकडं हे गवत आहे का आता? नाही. याचं प्रमाण पूर्ण काय झालं कमी झालं. म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला इकडे बाग आहे बघा हे सर्व असंच होतं पूर्ण. हे काय ते खाली दिसतंय का तुम्हाला? म्हणजे हे सर्व असंच होतं पण बेसल डोस लगातार 5 बेसल डोस गेल्यामुळे याचा सेंद्रिय कर्ब वाढला आणि त्याचा नायट्रोजन लेवल कंट्रोल झाला म्हणून गवत थांबलं आणि पीक मोठं आलं. इथे बेसल डोस नाही टाकलेला त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली इथे नायट्रोजन लेवल जादा आहे आणि सेंद्रिय कर्ब कमी आहे. त्याच्यामुळे इथं काय आलं सगळं गवत आलं. किती सोपं आहे. नमस्कार. सर नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव किशोर पंडित, गाव गंगापूर आणि हे आपलं गंगापूर जवळच आहे आमचं सीताफळाचं क्षेत्र आहे. 2 एकर क्षेत्र आहे सर. यामध्ये टोटल 600 झाडं लावलेली सर आपण. अच्छा. जी सर. मग आता सर्व क्षेत्र किती आहे? पूर्ण क्षेत्र 6 एकर आहे सर. बरं त्याच्यापैकी काय काय लावले तुम्ही आता? त्यापैकी सर इथं मी सीताफळ लावले 2 एकर. हे कधी लावलेले आहे? हे सर आता याला 3 वर्ष कंप्लीट झाले आहे. 7 वर्ष 600 झाडं आहेत. 600 झाडे आहेत सर. किती बाय किती वर आहे? हे सर 7 बाय 14. ओके. जमीन तुमची पूर्ण हलकी दिसते ही. हां मग हलकी आहे. बरोबर आहे ना. हलकी, साईडला बरोबर. तुम्ही डायरेक्ट हेच वाट पाहिलं चुनखडीसारखं. जी सर. बाकीचं काय लावलंय अजून? बाकी आंबे लावलेत सर. बरं आणि डाळिंब लावलेत सर. बरं बरं. जी. ओके. तर आता ह्याला किती 3 वर्ष झाले? 3 वर्ष कंप्लीट. आंब्याला आणि डाळिंबाला? 2 वर्ष. आता हे दुसरं वर्ष चालू आहे सर आंब्याला. बरं बरं. डाळिंब? डाळिंबाला 3 महिने कंप्लीट झाले सर. ओके ओके. मी आताच लावले. आत्ता जस्ट लावले सर. एक सगळ्यांना तुम्ही एसिडी वैदिकच वापरता? हा पूर्ण याला एसिटी म्हणजे आधी एसिडी वैदिक स्वीकारलं आणि मग झाडं लावली का? नाही सर मी आधी हे लावले होते. लावून बसले होते? हा म्हणजे जस्ट 1 महिना झाला होता. हां. त्यावेळेस सुरुवातीला याला शेणखत टाकलं होतं आपण. बरं, बरं. पण त्यानंतर मग तुमचा व्हिडिओ पाहिला. हे आमचे मोठे बंधू आहेत अच्छा. आणि यांनी जास्त मला इन्सिस्ट केलं हे टाकण्यासाठी. आणि तुम्ही काय करता त्यानंतर व्यवसायाने? हे सर मी आपलं ॲग्रिकल्चर झालेलं आहे सर BSc ॲग्री. बरं. आणि एका सीड कंपनीमध्येच काम करतोय सर. काम करताय. जी. तुमच्याकडे मेजर पीक काय आहे? मका कापूस. जी, सर. ओके. मग आता हे पैसेवाल्या लोकांनी करायचं फक्त सामान्य शेतकऱ्यांनी नाही करायचं सगळ्यांनी करायचं. बरं सगळं करू शकता सर. असं काही सर नाही. मला एक सांगा तुम्ही हे लावलंय सगळं जी, सर. तर 600 झाडं लावली हा सर. तर 3 वर्षामध्ये कोणी फळ धरतं का हो? नाही ना सर. मला ज्यावेळेस मी सुरुवातीला झाडं आणले ना सर तर एक उत्सुकता म्हणते का NMK गोल्डनचे झाडे सर आपण. किती? NMK गोल्डनची मग व्हरायटी. ह्या व्हरायटी बरं ह्या बरं. व्हरायटीचे. हां. तर त्यांना विचारलं होतं की याला साधारण फळ किती वर्षात येतं? बरं बरं. ते म्हणे 3 वर्षाच्या नंतर याला फळं लागतील. बरोबर. म्हटलं पहिल्या वर्षी किती बाहेर येईल तर ते म्हणे जास्तीत जास्त 5 ते 10 फळं लागतील म्हणे बरोबर, एका बरोबर. झाडाला. बरोबर आहे. त्यापेक्षा जास्त फळं लागणार नाही. अपेक्षा करू नका. अपेक्षा करू नका बरोबर. असं त्यांनी स्पष्ट सांगितलं हां. त्यावेळेस मला. बरं. पण त्याच्यानंतर आपण हे SCT वैदिकचे आपले व्हिडिओ पाहिले सर. कधीपासून वापरता तुम्ही आता हे? आता हे 3 वर्ष झाले सर कंप्लीट आपलं. म्हणजे तुम्ही याला किती बेसल डोस टाकले? याला सर आता प्रत्येक वर्षी 2-2 महिन्याला बेसल डोस टाकतो सर आपण. अच्छा. किती बेसल झाले? 5 डोस. 5 बेसल 5 डोस डोस झाले सर एका वर्षात. किती किलो टाकले सुरुवातीला? एकदम पहिल्या वर्षी याला सर 1 किलोचा टाकला. म्हणजे छोटे छोटे टाकले हा, नंतर छोटे-छोटे वाढवत टाकले. गेले. वाढवत गेली. वाढ झालेली दिसली की मग आणखी उत्साह वाढली सर. उत्साहाचा. मग ते डबल गेला सर लगेच. हा. ते बघा, एका मला ठिकाणी ज्यावेळेस 2 फळं लागली बघितलं ना तर मला विश्वास नव्हता बसत सर. तर हे एका ठिकाणी 2 फळं लागले. हा सर. इथं पण एका ठिकाणी 2 फळं लागले. बघा ना सर. 3 आहे सर. अरे इथे 3 आहे. इथे 3 आहे सर. आणि तिथे देठ काय? देठ
याचं देठ पा काय तगडा हा, बघा. देठ सुद्धा इथं एकदम पण 2 छान. लागले. जी, सर. अरे सिंगल फळच नाही आहे. सिंगल नाही सर. अच्छा, तुम्ही डबल बेसोल टाकला म्हणून डबल फळ आले का? म्हणजे आणि हे साईज काय हा आहे? ना, सर. पहिल्या वर्षी एवढी साईज मिळते का? पहिल्या वर्षी सर. एवढी मिळते का पण? नाही, मिळत नाही सर पहिल्या वर्षी. मी काय म्हणतो हे 50 ग्रॅम किंवा 60 ग्रॅम पुढे जास्त जाणार नाही असं मला ते म्हटले होते. हा सुरुवातीला वाटलं पण होतं बरं, आणि ते बरं. म्हटले पण होते. म्हणजे ते म्हणजे 100 ग्रॅमच्या पुढे जाणार नाही. 100 ग्रॅमच्या पुढे जाणारच नाहीत म्हणे. आता हे तर किती केलं? पण हे पहा ना सर, आता 400-500 ग्रॅमच्या आसपास आले सर. हा? हा अरे पाहू वर शकता 400 ग्रॅम कोणाला द्यायचे आता हे? त्यांना वापस. म्हणजे एवढी फळं पाहिली आपण की नुसतं झाड उचकलं का नुसते फळं दिसतात. आपण सगळे झाडं किती उचकले? जवळ 15-20 झाडं उचकले आपण. जी, सर. सगळे फळं दिसत फळंच दिसतायत. म्हणजे ते बी यावर्षी पाऊस खाली शेवाळ आले हो, शेवाळ. हा सर, शेवाळ आलं सर. पाणी म्हणजे सर पाऊस कायम चालू आहे सर पाणी. सारखा पाऊस चालू आहे. आता हे मागच्या आठवड्यात थोडा म्हणजे 4-5 दिवसापासून पाणी कमी झालं. आता हे जे रान आहे सर, या रानात काय पिकतंय बा? काय नाही सर, याच्यात कोंबडा पिकतो याच्यामध्ये. कोंबडा पिकतो करेक्ट. हे पा, त्याच्यात आपण सीताफळ घेतले सर. कोंबडा आहे बघा इथं. कोंबडा पिकतो. सगळ्या लोकांना माहिती कोंबडा कुठे पिकतो जी ते. सर, जी. पडीक रानामध्ये. पडीक आणि हलकं रान आहे सर. सगळ्यात हलक्या रानाशिवाय हे येत नाही कोंबडा. म्हणजे ह्या रानामध्ये तुम्ही आज डाळिंब आपलं डाळिंब लावलंय, आंबा लावलाय आणि सीताफळ सक्सेसफुली केलंय. सक्सेसफुली झाले. तर काय आजूबाजूची प्रतिक्रिया काय? लोक फार म्हणजे शॉक झाले सर, प्रभावित झाले. हा, लोक विचारतात कुठलं लावलं. आता हेच शेतकरी आमचे बघतात. Variety विचारतात. हा व्हरायटी विचारतात कोणती आहे शेत आणि काय लावलं. काही यांना चांगला माल जूनमध्येच करायचं बघितला, होतं सर. चांगला माल बघितला का असं वाटतं व्हरायटीमध्ये ताकद आहे. पण ही ताकद व्हरायटीची नाही आहे, ही ताकद पोषणाची आहे. जी सर. बरोबर आहे. बरोबर. उलट या व्हरायटीचा जो रंग मगाशी जो सोनेरी पाहिला तुम्ही, तो रंग येण्याचं कारणीभूत त्याला पोषण आहे. जी सर. किंवा एखादी एकदम इम्पोर्टेड गाडी आहे तिला जर ओरिजिनल पेट्रोल दिलं तर तिचा परफॉर्मन्स पाहता येतो. बरोबर आहे सर. बरोबर की नाही? जसं एखाद्या कलाकाराला जर चांगलं स्टेजवर भरपूर श्रोते भेटले तर मग त्याचा परफॉर्मन्स कळतो. बरोबर. तसं जेव्हा व्हरायटीला चांगलं पोषण मिळतं तेव्हा ती व्हरायटी कशामध्ये येते? जोशात येते. जोशात येते सर. बरोबर आहे ना? शेवटी व्हरायटी महत्वाची आहे का पोषण? पोषण महत्वाचं. व्हरायटी तुम्ही कधी पण उपलब्ध करू शकता, पण पोषण पैसे देऊन नाही उपलब्ध करू नाही. शकता. ते मातीत जन्माला घालावं लागतं. बरोबर आहे सर. तुम्ही 2 वर्ष 2.5 वर्ष पेशन्स ठेवले. जी सर. मग 2.5 वर्ष पेशन्स ठेवले तेव्हा तुम्हाला सोन्याचा दिवस उगवला सर. गोल्डन डे का बरं उगवला आज? दिसायला लागला. हे आपण पेशन्स ठेवले. नुसता NMK लावून गोल्डन दिवस नाही नाही, आपण याला हे खत टाकलं सर तुम्ही राईट. सांगितल्याप्रमाणे. म्हणजे आपण जसं आपण जे म्हणतो- वैदिक खत टाकलं Correct. त्याला त्याचे परिणाम आहे. करेक्ट. म्हणजे तुम्ही जे बेसल डोस लोक केमिकलचा पण टाकतात. हो सर. पण केमिकलचा बेसल डोस असता तर अख्खी बाग पिवळी असती. बरोबर आहे सर. आपल्या पलीकडेच म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर एक सीताफळाची बाग होती. हां. मागच्या वर्षी त्यांचं म्हणजे घेतलं हां. होतं पण त्यांना फळं आले नाही. त्यांनी अक्षरशः काढून टाकली. किती वर्ष पूर्ण सांभाळली chemical त्यांनी? होती. 3 वर्ष सांभाळले. मागच्या वर्षी फळाची अपेक्षा केली हा पण आलं नाही. आलं नाही. मग टाटा बाय बाय. टाटा बाय बाय केले त्यांनी सर. काढून टाकले अक्षरशः. हां? आंबा लावले सर. ते काढून टाकले. आंबे लावले. आंबा त्यांनी- पण 3 वर्ष लावा म्हणा उपटून टाक. आणि ते पूर्ण केमिकल होते सर त्यांचं. बरोबर आहे ना? केमिकलवर होतं. मला सांगा, तुम्ही केळीची बाग लावली 5व्या महिन्यात जर काढून टाकली त्याला केळीच 6व्या महिन्यात येते ना. तसंच झालं सर त्यांचं. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही नुसते पिकं व्यावसायिक घेऊ राहिले पण तुम्ही व्यावसायिक आहात का? बरोबर आहे. ते महत्वाचं आहे. तुम्ही पिकं व्यावसायिक घेऊ राहिले पण तुम्ही व्यावसायिक आहात का? तुम्ही ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आणि कार घेऊ राहिले. नाही जमत सर. तुम्ही हाऊसिंग फोडणार म्हणजे फोडणार खालून दगड लावून. खरे. आणि लाखाचे 12,000 हो ना. करणार. याच्यामुळेच आपला हातखंडा आहे. 12,000चे लाख करण्यासाठी तुमच्याकडे त्या व्यवसायाचं ज्ञान आवश्यक, पाहिजे. ज्ञान आवश्यक. नुसतं भांडवल असून बी उपयोग नाही आहे. काही लोक म्हणतात नाही भांडवल नाही. अरे भांडवल नसू दे, भांडवल उभं करता येतं, कर्जाने काढता येतं, उसनवार घेता येतं. ज्ञान उसनवार घेता येत नाही. तिथं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही भाऊ. म्हणजे ज्ञान जे आहे त्यासाठी उपासना करावं लागते, उपासना त्यासाठी साधना करावं लागते. बरं. तुम्ही SCTVचे किती व्हिडिओ पाहिले? सगळ्यात सर, जास्त आता- मीच पाहिले सर. आणि सगळ्यात जास्त हे डोस सगळ्यात लागते. जास्त हा पाहतो. दररोज 2 व्हिडिओ बघायचे न झोपता व्हिडिओ तुम्ही पाहिला. हा सर. व्हिडिओ पाहता मला लगेच सांगतं किशोर चल हे हा उद्या व्हिडिओ आता- उद्या झालं पाहिजे आपलं. हा व्हिडिओ बघ. मला सेंड करतात हा व्हिडिओ बघ आणि उद्या आपल्या शेतात हे झालं पाहिजे. क्या बात आहे. सर्वात जास्त आहे. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट तुम्ही पैसे किती कमवाल हो, बरोबर आहे. पण पैशाबरोबर जर ज्ञान नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला यश नाही मिळणार. बरोबर. खरं आहे. श्रीमंताच्या मुलाजवळ ज्ञान नसतं कारण अनुभवच नसतो ना. अनुभव कमी. आणि गरिबाच्या मुलाजवळ काय असतो? अनुभव अनुभव असतो. असतो. म्हणून त्याच्याकडे ज्ञान असतं ज्ञान असतं. पण त्याच्याकडे भांडवल नसतं. बरोबर. मग भांडवल उभं केलं जाऊ शकतं जी. पैशाचं, बरोबर. पण ज्ञानाचं भांडवल उभं नाही होत. नाही नाही ते तुम्हाला कमवावंच लागतं. कमावंच लागतंय. बरोबर आहे ना? एकदम खरं. असं आहे. तुम्ही सायकल मोटरसायकल भारीतले घेऊ शकता
बरोबर आहे की नाही? पण ह्या दंडामध्ये जी ताकद आहे ती तुम्ही एका दिवसातून पैसे देऊन नाही आणू शकत. काय आहे, एका दुकानात गेलो आणि दंड विकत घेऊन आलो नाही, ती तुम्हाला कमवावे लागतील. तुम्ही काजू बदाम ड्रायफ्रूट्स तूप मध विकत आणू शकता, पण ते जिरून त्याच्यापासून अंग बनवावं लागतं. बरोबर. तसं तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, पण ते तुमच्यात जिरवले पाहिजे, ते पचवले पाहिजे आणि त्याच्यातून ज्ञान निर्माण केलं पाहिजे, जे साहेबांनी केलं. इम्प्लिमेंटेशन सर यांनी लगेच कार्यवाही. लगेच कार्यवाही. हां, नाही कार्यवाही झाली तर कारवाई. असं पाहिजे. इकडे कार्यवाही नाही कारवाई नाही, त्याचे रिझल्टच आले ना सर. परिणामच त्याचे आहेत सर. फक्त कंपनीच्या नावाने बॉम्ब ठोकायच्या, सरकारच्या नावाने बॉम्ब ठोकायच्या, वातावरणाच्या नावाने बॉम्ब ठोकायच्या आणि कारवाई काहीच नाही. हां, मग कार्यवाही जर करत नसेल तुम्ही तर निसर्ग कारवाई करणार आहे. बरोबर आहे, चूक आहे. बरोबर. म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं, शेती आपली आहे तर जबाबदारी सुद्धा आपलेच आहे. आपलीच आहे. बरोबर आहे की नाही? सरकार करेल नाही करेल मदत ते तो नंतरचा भाग, बरोबर. पण आपण राजा आहोत. कोण? शेतकरी. शेतकरी. हे तुम्ही तुमच्या मालातून दाखवून दिलं. आता एखादा असं म्हणेल, सर याला तुम्ही खर्च किती केला आत्तापर्यंत? बरोबर. म्हणजे बेसल डोसवर खर्च तुमचे 5 बेसल डोस झाले, तर 5 बेसल डोस म्हणजे एकंदरीत खर्च किती झाला असेल 600 झाडांना? साधारणतः जास्तीत जास्त 2-2.5 पण गेले. 2-2.5 लाख. ती झाडं पण धरून का? जी, सगळे धरून सर. म्हणजे आंब्याचे, आंबे, सीताफळ आणि डाळिंब. डाळिंब सर. समजा ते कट केले, फक्त सीताफळ धरले तर जास्तीत जास्त मॅक्झिमम सर 1 लाखापर्यंत जाईल जास्तीत जास्त. 1.5 लाख धरूया आपण. 1-1.5 लाख. हा, म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्ही खर्च केलाय. जी सर. आता एका झाडावरती साधारणतः काही नाही म्हटलं तरी माझ्या मते 10 किलो सहज सर. 10 किलो सहज. म्हणजे 6 टन माल निघणार. सरासरी 6 बाजार टन काय असतात? कमीत कमी सर आता आपले वैदिक आहे त्याच्यामुळे 100च्या पुढे भाव अपेक्षित आहे. तुम्ही धरलाय तसं? जी सर. ओके. वैदिक असला तुम्ही आता कारण harvesting हा नाही दुसरा केलं. जो भाव आहे हां. गावरांचा वगैरे हां. तर 70 पर्यंत आहे सर. 70 पण नाही, जी आपण 70च धरू. जी. तो वैदिकचा सोडून देऊ आपण. बरोबर. आता हे सीताफळ काय लागणार आहे ते मला माहिती आहे. हो. आणि तुमचं तर अफलातूनच लागणार आहे. तर 70चा भाव जरी धरला तर 7 सकून 42. म्हणजे 4 लाख रुपये होणार. 4 लाख सहज. तुमचे 4 लाख व्हायला किती वर्ष लागतं? किती एकर आहे याचं सर 2 एकर क्षेत्र. 2 एकर. 2 एकर म्हणजे 4 लाख रुपये व्हायला किती वर्ष लागतं? कपासवर, मक्कावर. बोला पाटील. किती वर्ष होता? एका वर्षात किती पैसे होता एका वर्षात 15,000 ते 20,000 होतं सर. त्यांचे? किती होता खर्च जाऊन? खर्च जाऊन एकरी. मग 4 लाख रुपये व्हायला किती वर्ष लागते? 12-24 बाबा भाऊ 12 × 48. म्हणजे एका वर्षी 20,000 जरी धरले एकरी, मी म्हणतो 30,000 धरले, 40 जरी धरले एकरी वर्षाला 2 पिकाचे, 4 वर्ष. तर 40ने धरले 10 वर्ष लागतील. 10 वर्ष लागतात. म्हणजे तुम्ही 10 वर्षांनी जेवढे श्रीमंत व्हाल तेवढे हे किती वर्ष झाले? एका वर्षात. एका वर्षात होतं सर. का बागा लावायच्या? सायकलवाला इथून छत्रपती संभाजीनगरला जेवढ्या वेळात जाईल, तो मोटरसायकलवाला किती वेळात जाईल? त्याच्या म्हणजे तो जर 4 तास जात असेल तर मोटरसायकलवाला 1 तास एका तासात जातो सर. आणि कारवाला तर अर्ध्या तासात. बरोबर आहे की नाही? म्हणजे कारला पैसे जरी जास्त लागत असले, मोटरसायकलला पैसे जरी जास्त लागत, पण वेळ पण तेवढा तुमचा वाचवते आणि एनर्जी सुद्धा. सायकलवाला तिथे जाऊन काम करेल का? नाही. पण कारवाला तिथे जाऊन रिलॅक्स फुल जोशमध्ये काम करेल. बरोबर एक चूक आहे? एकदम बरोबर. तुम्ही सीताफळं पिकवले, आज या सीताफळं कोणाच तरी मुखात जाणार आहे. बरोबर. ते 4 लोक शहरामधले, बरोबर आहे की नाही? सीताफळं खाणारे बी काही गावरान नाही राहते, ते बी जरा पैसे बाळगून असतात, ते पैसे मोजायला पण तयार असतात. म्हणजे तुम्ही जर वैदिकचा माल दिला, लोक केमिकलचा देतात, तुम्ही वैदिकचा द्या, हो. त्याचा रिस्पेक्ट पण जास्त मिळतो. आणि लोक म्हणतात मी आळ्या असतात, मी आजपर्यंत सीताफळामध्ये आळी नाही पाहिली. बरोबर. मी नाही पाहिले भाऊ, कारण माझ्याकडे वैदिकचे सीताफळ येतात. आणि तुम्ही केमिकलच्या आणत असाल तर असंच राहत असेल त्याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये? म्हणून पहिली गोष्ट महत्त्वाची, का तुम्ही क्वालिटी जर पिकवली तर क्वालिटी बाजार मिळतो. आज तुम्ही खर्च केलाय, कदाचित केमिकलवर खर्च झालाय असता, याच्यामध्ये निम्मही झाला असतं, मी असं म्हणतो, परंतु माल नसताना आला. आज केमिकलवाल्याचा तुम्ही म्हणता बाग उपटून टाकला सर. बरोबर आहे? उपटला सर त्यांनी. राईट. म्हणजे मला सांगायचं काय, ज्यांनी उपटला बाग त्याचं बघून किती जण डेअरिंग करतील? नाही करत. म्हणजे 3 वर्ष घालवले, 3 वर्ष खर्च केला, वरून उपटून टाकला. जी. लाखाचे 12,000. 12 लाख इथं आहे. बरोबर आहे. तुम्हाला मी सीताफळाचं गणित सांगतो साहेब, तुमच्याकडे ताण चांगला बसतो इथे. बरोबर. ताण बसल्यामुळे आणि तुमचे बेसल डोस लागू झाल्यामुळे झाड छानपैकी वाढले आणि त्याला छानपैकी वाढून छानपैकी माल लागलेला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कॅनोपी पान त्याची सर, काय खतरनाक. आता हा माल बघा, आम्ही मगाशी वर उचकला होता बघा, काल तळापासून माल आहे बघा, आहे ना? तळापासून आहे ना?
हे बघा मागं पर्यंत आहे सर. प्रत्येक फांदीला तळापासून वरच्या लेअरमध्ये पण माल आहे. सोडा परत हे बघा लेअरमध्ये बघा, हे शेंड्यावर पहा, हे शेंड्यावर पण माल आहे का, हे बघा आहे. म्हणजे 2-2 फळं राईट, 2-2 फळं ते डबल धमाका येतो. का हो साहेब, छोटा पॅकेट बडा धमाका. हातात सारखा. हां छोटा काय वाटतं, packet समाधान काय वाटतं? एकदम समाधानी आहे सर हे पाहिल्यामुळे. हां समाधानी हां विषमुक्त आणि पौष्टिक पौष्टिक सगळ्यात महत्त्वाचं. समाधानाचं एवढं आहे की सर आपण जे पण लोकांना आपण खाऊ घालतोय ते विषमुक्त खाऊ घालतोय वैदिकमुळं. काय सांगाल शेतकऱ्यांना? एसीटी वैदिकचा वापर करा, निश्चितच आपल्याला फायदा मिळेल सर. बरोबर आहे. जी सर. मला सांगा, मी याच्यामध्ये त्रास काय डोक्याला? ना कुठे मिलीबग आहे, नाही ना सर, कुठे कुठंच डाग नाही, आहे, कुठंच नाही. फार जमिनीवर टेकलेलं फळ आहे तुमचं, त्याला पण काहीच नाही. बरोबर का हो साहेब, लोकांचा मिलीबग किती राहतो सीताफळ म्हटल्यावर? अख्खं भरेल राहते. बरोबर आहे. हां आहे की नाही? म्हणजे विकत घ्यायला माणसाला कामच राहतं ते साफ करायचं. बरोबर. निम्म ते मिलीबगचे अंडेच खात असेल. बरोबर. म्हणजे आज एवढं चमकतं आणि त्याच्या नावाप्रमाणे गोल्डन झालेलं आहे पूर्ण. खरंच. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या पाकळ्या पा किती मोठमोठे आहे. मोठ्या आणि ते स्वतःच हसतंय, हसते. स्वतःच हसतंय ते माझ्याकडे बघा ते म्हणते. स्वतःच फुललंय. हां ते खुललंय आहे का नाही? जी सर. आणि तुम्ही जर केमिकलचं बघितलं तर एवढं खुलत नाही असं ते. नाही. मग एक तर त्याच्यामध्ये मिलीबग भरलेला असतो आधीच. बरोबर. बरोबर आहे. मिलीबग सांगत असतो की याला काही खाऊ नका, बरोबर. हे आमचं अन्न आहे, तुम्ही विनाकारण याच्या मागे लागू नका. लागू नका. आणि जर तुम्ही चुकून फोडलं तर आतमध्ये आळ्या सांगत बसले असतात मध्ये जाऊन. बरोबर. ते म्हणतात नाही, आम्ही सांगितलं होतं ना बाहेरच्यांनी खाऊ नका, वॉचमननी बरोबर. द्वारपालनी सांगितलं होतं मध्ये जाऊ नका, गेला ना मध्ये बघ आळ्या. तुम्ही जर अमृत खाऊ घालाल तर अमृत खायला मिळेल, तुम्ही विष खाऊ घालाल तर किडे खायला मिळेल. खायला मिळते. तुम्ही जमिनीमध्ये तण जर म्हणजे खतं टाकली रासायनिक तर तुम्हाला तण बघायला मिळेल. तण. आणि तुम्ही जर जमिनीमध्ये अमृत टाकलं तर धन बघायला मिळेल. बघायला मिळेल. हे आपण पाहतोय सध्या. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही तणाला काय हात लावलाय का? नाही सर. त्या बांधावरचं तण किती वाढले बघा. हो सर. इथं तण वाढलंय का? नाही. नाही. म्हणजे आता हे बी हळूहळू काय होणार, कमी कमी होणार. याच्यामध्ये बी तणाचं प्रमाण कमी आहे बघा. एक लक्षात ठेवा, तण वेगळं आणि हे वेगळं. काय म्हणताला आपण, हे जे तुमच्या मागे बघा, ही वनस्पती दिसते ना, हा वनस्पती, हा, सर. ही वनस्पती तण नाही आहे. अच्छा. बऱ्याच लोकांना काय वाटतं हे चीक आहे बघा त्याच्यामध्ये याच्यात आहे का? हा. बघा निळ्या रंगाचा हा सर. आहे ना, बघा दुधानी म्हणतात. दुधाने. त्याच्यानंतर हे बघा, हे आहे दिसतंय. हा सर. हां हे बघा, हे आहे, हा गावठी आहे बघा, बरोबर. ही गावठी आहे ना. हं. हां बघा तुमच्या इथल्या इथं ही गावठी आहे. हे बघा, हे पहा, हे बघा, हे आहे. म्हणजे इथल्या इथं तुम्हाला मी दाखवलं, हे बघा किती प्रकारच्या वनस्पती, ह्या वनस्पती आहेत. अच्छा. ह्या ज्या आहे ना, तर काही अज्ञान बालकांना हे कळत नाही, याला तण म्हणतात ते. मला सांगा, ह्याच्यामधले प्रत्येक गोष्ट औषधी आहे. तुम्ही हे ज्या सगळ्या वनस्पती बघता, प्रत्येकाच्या औषधी गुणधर्म आहे. तुम्ही इंटरनेटवर टाकायचा, फोटो काढायचा, त्याच्यावर टाकून द्यायचं, तुम्हाला लगेच मिळेल का ही वनस्पती कोणती आहे, बरोबर. गुगल सर्चमध्ये. जी. आणि त्याचे गुणधर्म काय. मग गवत कशाला म्हणतात, हे जे आहे तण, हे आहे ना, हे तण आहे. ते तर नाही. हे दिसतं तुम्हाला, हे तण आहे. मग तण याच्यामध्ये बिलकुल नाही आहे. नाही. तर हे जे आहे ते पण हळूहळू कमी होणार आहे. कमी होतं. आणि हे जे आहे याच्यामधून सेंद्रिय कर्ब डेव्हलप होतो मोठ्या प्रमाणामध्ये. हे औषधी गुणधर्म आहे, जडीबुटी आहे ही. बरोबर. मग ह्याच जडीबुटी आपल्या एसिडी वैदिकच्या याच्यामध्ये, कशामध्ये, सगळ्या पोषणामध्ये, RNPH मध्ये, LSQमध्ये ह्याच जडीबुटी आहे सगळ्या. पण त्या सगळ्या हिमालयासारख्या दुर्मिळ भागातल्या आहे. आता मला सांगा, ह्याची ताकद एवढी आहे का याला तग धरून राहायची क्षमता आहे. तीच क्षमता ते कोणाला देतं, झाडाला देतं. आणि मग आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जमिनीमध्ये सुपीकता निर्माण करून देण्याचं काम जसं हे करतं, हे तण नाही आहे. मग याला म्हणायचं हे तण दे धन, हे तण. जर याला तुम्ही तण म्हणलं तर हे धन देणार तण आहे. आणि जे दुसरं जे तण आहे ते मात्र तुमच्या जमिनीतलं धन चोरून नेणार आहे. ते आपोआप एसिडी वैदिकमध्ये काय होतं, कमी होतं. मग हे हळूहळू पुढच्या वर्षापर्यंत काय होणार, कमी होणार. आता तुम्ही खतीतच टाकलं आहे, जी. पण तुम्ही सगळीकडे खत टाकलं आहे का, नाही. पण तुमच्या सगळा बेड काय झालेला आहे, भुसभुशीत. भुसभुशीत. का बरं, कारण ह्या झाडाने ती माती काय केली, सुपीक केली. जसजसं तुमचा सेंद्रिय कर्ब वाढत जाईल तसतशी तुमची जमीन काय होईल, सुपीक होईल सगळी. आणि जर सुपीक जमीन झाली तर तुमचा मेहनतीचा खर्च काय होणार, कमी होणार. याच्यामध्ये काय काय कमी होतं बघा, रोग संपले, बरोबर आहे, बरोबर. कीड नाही आली, नाही. त्याच्यामुळे फवारी विषय नाही. त्याच्यानंतर तण कमी झालं, त्याच्यामुळे मजुरी कमी झाली. आता तुमचा माल एवढा झाला आहे तरी तुमची त्याच्यासाठी तुम्हाला देखरेखीचं काही आहे का, मॅनेजमेंट खर्च आहे का मॅनेजमेंटचा, नाही. केमिकलमध्ये मॅनेजमेंटचा खर्च खूप राहतो. म्हणजे आज तुमचं पाहिलं तर फळं धरण्याची क्षमता जादा आहे. म्हणजे तुमचा कर्ब रेशो काय झालेला आहे, चांगला सुधारलेला आहे. आता समजा इथं झाड पाहिलं पहा तुम्ही, या झाडावरती जनरली सगळीकडे पहा, या झाडावरती लांबूनच नुसतं असं जरी पाहिलं तरी याची फळधारणा पहा, हे बघा आहे,
दिसतंय सगळं, म्हणजे सगळ्या झाडाला त्याची प्रचंड फळदार नाही बघा आहे. खालून बघा झाड तुम्ही, असं तुम्ही जर खालून झाड धरलं तुम्हाला सगळे फळं बघायला मिळतात. तुम्ही या झाडाला फळं बघायचं केवढं खालपासून पहा आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही झाड निवडा, तर काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना सांगणं हेच आहे, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं SCT वैदिक वापरा, निश्चित आपल्याला फायदा मिळेल सर. बरोबर आहे. हां, कारण एवढ्या कमी टायमिंगमध्ये आपल्याला भेटले सर. एवढं रिझल्ट भेटला. हां, एवढे रिझल्ट भेटले. पण ते तुम्हाला रिझल्ट आता भेटण्याचं इथून कारण पुढं काय आहे? तुम्ही सातत्य ठेवलं. सातत्य ठेवलं सर. तुम्ही जर 1-2 बेसल डोस टाकले असते गप्प बसले असते तर एवढं नसतं आले असते 4-5 ते म्हटल्याप्रमाणे. ते म्हटल्याप्रमाणे 5 ते 10. आज किती फळं एका झाडावर? 50पेक्षा जास्त आहे सर. 50 जरी धरले हां, आणि ते सरासरी 200 ग्रॅमचे जरी धरले तर 10 किलो माल आहे ना. 10 किलो माल एका झाड. का हो सर? आणि 6 टन 60. आणि 100 रुपये गेला तर 6 लाख रुपये. बरोबर. 50 70 गेला तर 4 लाख रुपये. पार अगदी 50 जरी गेला तरी 3 लाख 3 रुपये. लाख रुपये कुठं जात नाही. बरोबर आहे ना. म्हणजे आतापर्यंत केलेला सगळा खर्च पहिल्या वर्षीच आपला निघून जाईल. सगळा पूर्ण जमिनीला केलेला खर्च जी सर. वसूल होणार. काय वाटतं तुम्हाला? मला सांगा, बागायती शेती म्हणजे फायदेशीर आहे का नाही? आहे सर. थोडे पेशन्स ठेवले पाहिजे आणि थोडा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. त्यांनी अगोदर 1.5 लाख रुपये खर्च करायची तयारी ठेवली. त्यांनी 2 लाख रुपये खर्च केले असं समजूया आपण, बाकी मजुरी बिजुरी सगळं धरून. आणि 2 लाखामध्ये आज त्यांना जर 4 लाख रुपये जरी मिळाले तरी 2 लाखाला 2 लाख रुपये, तेही 3 वर्षात. पुढच्या वर्षी जो मिळेल तो 100% काय शुद्ध नफा. म्हणजे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा तर जास्त होणार. जास्त असेल. 5 लाख जरी झाले, मी म्हणतो पुढच्या वर्षी 5 जरी धरले, 1 लाख खर्च, 4 लाख रुपये उरणार. बरोबर. मला सांगा, 2 एकर क्षेत्र तुम्हाला दरवर्षी 4 लाख रुपये देणार आहे. आणि जर बाजार वाढले, माल वाढणार, जसं झाड वाढेल तसं तुमचं उत्पन्न 10 लाखापर्यंत जाणार आहे. बरोबर. झालं 10 लाखाचं पॅकेज सुरू. चीज. बरोबर आहे की नाही? आणि SCT वैदिक म्हटल्यावर दरवर्षी बाजार म्हणजे त्याचं जे उत्पन्न आहे ते वाढतच जातं. बरोबर. म्हणजे तुम्ही 20 वर्ष जेवढे कमवणार नाही तेवढे बाबा 3 वर्षात कमवून मोकळे होणार. म्हणजे तुम्ही 60 वर्ष जेव्हा आल त्यावेळेस हे 20 वर्षाचे राहाल. बरोबर आहे का? आणि म्हणून आपण सगळ्यांनी बागायती शेतीकडे वळलं पाहिजे. प्रत्येकाने किमान 1 एकर तरी बागायती क्षेत्र केलं पाहिजे आणि तिथं आपण सगळी आपली मेहनत कामाला लावली पाहिजे. माझं नाव अनिल शेलार. माझ्या शॉपीचं नाव आहे तुळजाभवानी कृषी केंद्र, लासूर स्टेशन. जय SCT वैदिक शेतकरी मित्र, आज आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा सीताफळाचा प्लॉट पाहतोय. अतिशय सुंदर सेटिंग आणि एवढा मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस होऊनही कुठेही ड्रॉपिंग नाही आणि कुठेही प्लॉट जो आहे त्याच्यावरती मिलीबग किंवा कुठला रोग नाही, असा जर तुम्हाला रोगमुक्त, तणमुक्त आणि उत्कृष्ट सेटिंग असणारा प्लॉट जो NMK गोल्डन व्हरायटीचा आहे, असा जर प्लॉट पिकवायचा असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. संभाजीनगर जिल्ह्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 86 69 200 220. धन्यवाद. काय वाटतं सर सगळं बघून? सर एकदम उत्कृष्ट आपण आलात. आम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून आज प्रत्यक्ष पाहतोय सर, त्याचं फार समाधान जास्त आहे. आणि आम्हाला काय असं वाटलं होतं की राम सर कधी आमच्या जागेवरती शेतीमध्ये कधी पाय लागतील असं आम्हाला कधीच वाटलं नाही. पण या SCT वैदिकच्या आणि सीताफळाच्या एवढ्या यशाने आपले पाय लागले आमच्या याला आणि आम्हाला यश आपल्यामुळेच आलं. आम्ही क्रेडिट सगळं आपल्याला देतो. आणि सर वेळोवेळी ज्यावेळेस पण माल लागला, जस्ट एक संध्याकाळी फोन केला, दुसऱ्या दिवशी सकाळी सरांनी माल आणून टाकला. हो, ते काय एवढं विचार. promptness तिथं त्यांनी आहे. प्रॉब्लेम ठेवला. त्यांनी म्हणजे कधीच असं म्हणजे 2 दिवस 4 दिवस आज आणतो उद्या कसं केलं? छत्रपतींच्या काळांचे शिलेदार जी आणि हे शेलार सारखेच आहेत. सारख्याच एकदम टायमिंग मध्ये पोहोचवलं सर. त्यामुळेच हे आपण वेळेवर करू तुमचा शकतो. शेला वेळेवर तुम्हाला देणार आहोत. थोडक्यात त्यांनी, हां मला सांगितलं की आपण येणार आहात. मी सुट्टी टाकून आलो. म्हटलं सरांची भेट मुंबईहून आले घ्या. सर ते. कुठून आले तुम्ही? मुंबईहून नाही, आले. मुंबईहून आलो. बापरे. म्हटलं सरांची भेट घेणं आवश्यक आहे मला आज. बापरे. ती बाग आहे बरोबर आहे ना? आणि हे सगळं माळरान हे गवत पेरलंय का तुम्ही? नाही काय बात करता? नाही. अहो, पेरलंय हो तुम्ही? नाही ना? गुण आलेले सर. म्हणजे तुमच्या जमिनी ह्या प्रकारच्या आहे, म्हणजे एवढं नायट्रोजन लेवल आहे का हे गवताळ रान आहे. बरोबर. म्हणजे सेम गवत तिकडं असायचं. हा सर. बरोबर आहे. तिकडं हे गवत आहे का आता? नाही. त्याचं प्रमाण पूर्ण काय झालं? कमी झालं. म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला, इकडे बाग आहे बघा, हे सर्व असंच होतं पूर्ण. हे काय ते खाली दिसतंय का तुम्हाला? म्हणजे हे सर्व असंच होतं, पण बेसल डोस लगातार 5 बेसल डोस गेल्यामुळे याचा सेंद्रिय कर्ब वाढला आणि त्याचा नायट्रोजन लेवल कंट्रोल झाला, म्हणून गवत थांबलं आणि पीक मोठं आलं. इथे बेसल डोस नाही टाकलेला, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली इथे नायट्रोजन लेवल जादा आहे आणि सेंद्रिय कर्ब कमी आहे. त्याच्यामुळे इथं काय आलं? सगळं गवत आलं. किती सोपं आहे. जय SCT वैदिक. वा, नारळ सुद्धा टाका. जय श्रीराम. जबरदस्त. हो हो हो.
त्याच्यात कोंब आला. अरे वा. योग चांगला आहे सर. हा नक्कीच आहे मला चांगल्या नाळामध्ये कोंब निघाला जी, सर. नाळात कोंब म्हटल्यावर फार म्हणजे चांगल्या प्रकारचा योग. हा वा 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 क्या बात आहे. हा किती किती मोठा कोंब आहे. चांगल्या नाळामध्ये निघाला. वाव वाव अभिनंदन धन्यवाद सर. घ्या